नमस्कार मित्रांनो, आज आपण श्री दत्तात्रयाचा जन्म कुठे, कसा व कधी झाला ना ते बघणार आहोत. त्याचबरोबर त्यांचे किती आणि कोणते कोणते अवतार आहेत ना हेही बघणार आहोत. तर मित्रांनो, पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपात आसुरी शक्ती वाढल्या होत्या. देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न देखील केले, पण ते सर्व अयशस्वीच ठरले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्तदेवांनी अवतार घेतला. दत्तात्रय हा शब्द दत्त व आत्रेय अशा दोन शब्दांनी तयार झाला आहे. दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्म मुक्त आत्मा आहोत असा होतो. तर मित्रांनो, असा हा आत्रेयी म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित असल्या तरी या कथांमधून दत्त हे अत्री ऋषी व माता अनुसया यांचे पुत्र व विष्णूचा अवतार असल्याचे सांगितले जाते. अत्री ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी घोर तपश्चर्या केली. अत्री ऋषींच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिन्ही देव प्रकट झाले. त्यांनी ऋषींना तपाचे कारण विचारले. अत्री ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या पदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा. तेव्हा तिन्ही देवांनी त्यांच्या विनंतीला मान दिला. देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे 3 पुत्र अनुसयेच्या उदरी जन्माला आले. तर मित्रांनो, या दत्तात्रयाचे 16 असे अवतार आहेत. ते कोणते ना आपण ते बघणार आहोत. ब्रह्मदेवाने मानसपुत्र अत्री होते. ते हिमालयात कठोर तपश्चर्या करीत होते. पुत्रप्राप्ती व्हावी ही त्यांची आंतरिक इच्छा होती. त्यांच्या कठोर तपश्चर्येमुळे कार्तिक शुद्ध पौर्णिमेस देव प्रकट झाले. हा अवतार योगीराज म्हणून प्रसिद्ध आहे. हा अवतार एकमुखी चतुर्भुज होता. हा त्यांचा पहिला अवतार होता. दुसरा अवतार म्हणजे अत्री ऋषींनी ऋषभ पर्वतावरील परमतीर्थावर 100 वर्षे तप केले. त्यावेळी त्यांना वर देण्यासाठी अत्री वरदान या नावाने योगीराज अवतरले. हे षडभुज रूप होते. हे त्यांचे दुसरे अवतार. त्यांचा जन्म कार्तिक कृष्ण प्रतिदयेला झाला. तिसरा अवतार म्हणजे ऋषींनी तप केले. अत्री वरदाने त्यांना वर मागण्यास सांगितले. तुमच्यासारखा पुत्र लाभावा हा वर अत्रींनी मागितला. त्यावेळी त्यांना तथास्तु असा आशीर्वाद दिला आणि आपले बालस्वरूप प्रकट केले. हा दत्तात्रयांचा दत्तात्रय नावाचा तिसरा अवतार. त्यांचा जन्म कार्तिक कृष्ण तृतीयेला झाला. आपणास औरक पुत्र असावा म्हणून अत्री ऋषींनी कठोर तप आरंभिले. त्यांच्या शरीरात कालाग्नी प्रकट झाला. तो देह शामन करण्यासाठी देवांनी शीतस्वरूप घेतले म्हणून त्याला कालाग्नी शामन हे नाव पडले. त्यांचा जन्म मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला झाला. हा त्यांचा 4था जन्म होता. कालाग्नी शामच्या दर्शनास अनेक देवदेवता येऊ लागल्या. तेव्हा दत्तात्रयांनी आपल्या बालरूपाचा त्याग केला आणि योगीजनांना प्रिय स्वरूप धारण केले. तो हा योगीजन वल्लभ अवतार होय. त्यांचा जन्म मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला झाला. हा त्यांचा 5वा अवतार. दुष्काळ पडल्यामुळे लोकांना अन्न मिळेना. देवांनी लोकांची प्रार्थना ऐकली. त्यावेळी दत्तात्रयांनी अवतार घेतला. तो लीला विशंभर नावाने ओळखला जातो. त्यांचा जन्म पौष शुद्ध पौर्णिमेला झाला. हा त्यांचा 6वा अवतार होता. बद्रिकाश्रमाच्या परिसरात अनेक साधक होते, पण त्यांच्या मनात सूक्ष्म अहंकार होता. त्यावेळी दत्तात्रयांनी कुमार रूप धारण करून सर्वांचा अहंकार नाहीसा केला. हा दत्तात्रयाचा 7वा सिद्धराज अवतार होय. त्यांचा जन्म माघ शुद्ध पौर्णिमेला झाला. सिद्ध पुरुषाच्या मनात कोणत्याही प्रकारचे दैव नसावे व कामना नसावी हे समजण्यास पटवण्यासाठी दत्तात्रयांनी ज्ञानसागर नावाचे रूप धारण केले. त्यांचा जन्म फाल्गुन शुद्ध दशमीस झाला. साधकांना बोध देण्यासाठी दत्तात्रयांनी विश्वंभराधूत नावाचा 9वा अवतार घेतला. त्यांचा जन्म चैत्र शुद्ध पौर्णिमेस झाला.
भक्तांच्या अंतःकरणात प्रेमभाव दृढ होण्यासाठी दत्तात्रयांनी माया मुक्तवधूत हा 9वा अवतार घेतला. त्यांचा जन्म वैशाख शुद्ध चतुर्दशीस झाला. दत्तात्रयांचा 11वा अवतार म्हणजे माया मुक्तावधूत. त्यांचा जन्म ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीस झाला. मदलात्रेचा पुत्र अलवी याला योगाचा व तत्वज्ञानाचा उपदेश करण्यासाठी दत्तात्रयांनी आदिगुरु नावाचा अवतार धारण केला. हा त्यांचा 12वा अवतार. त्यांचा जन्म आषाढ शुद्ध पौर्णिमेत झाला. दत्तात्रयांचा 13वा अवतार हा शिवरूप नावाचा होय. त्यांचा जन्म श्रावण शुद्ध चतुर्दशी झाला. देवादेश्वर हा दत्तात्रयांचा 14वा अवतार. त्यांचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्दशी झाला. दत्तात्रयांचा 15वा अवतार दिगंबर नावाने प्रसिद्ध आहे. त्यांचा जन्म अश्विन शुद्ध पौर्णिमेत झाला. दत्तात्रयांचा 16वा अवतार कमलन लोचन या नावाने ओळखला जातो. त्यांचा जन्म कार्तिक शुद्ध पौर्णिमेत झाला. भक्तांनी आपल्या नित्याच्या पूजेत दत्तात्रयांच्या 16 नावांचा जप हा अंतःकरणापासून केल्यास त्यांच्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतात. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या दत्तात्रयाच्या जन्मकथा व त्यांचे अवतार जर आवडले असतील ना, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.